नमस्कार. आज आपण फिगर्स ऑफ स्पीच हे पाहणार आहोत. भरपूर फिगर्स ऑफ स्पीच आहेत, त्यापैकी मोजकेच फिगर्स ऑफ स्पीच आपण पाहणार आहोत आणि या फिगर्स ऑफ स्पीचचा पहिला पार्ट आज आपण बघू. बिफोर दॅट I want to request you, please subscribe my channel, like it and share to others also. आता आपण figures of speech म्हणजे काय? What is the definition of figures of speech? A phrase or expression that uses in a figurative way rather than in plain or literal way. म्हणजे काय की जेव्हा आपण एखादा वाक्प्रचार किंवा अभिव्यक्ती साध्या किंवा शब्दशः ऐवजी अलंकारिक बारगाने जेव्हा वापरतो तेव्हा त्याला अलंकार असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या शब्दांचे जेव्हा आपण वापर करतो त्यावेळेस आपल्याला अलंकारिक भाषेमध्ये जर त्याचा वापर झाला तर ती ऐकायलाही चांगली वाटते आणि म्हणून यासाठी फिगरेटिव्ह वे पोएम्स मध्ये विशेषतः फिगरेटिव्ह वेने वापर केलेला असतो. इट इज कॉल्ड एज फिगर्स ऑफ स्पीच. विल सी फर्स्ट फिगर ऑफ स्पीच, सिमिली. सिमिली म्हणजे नेमकं काय? अ सिमिली इज अ फिगर ऑफ स्पीच that directly compares two different things, person, animals, qualities. दोन व्यक्तींमध्ये जेव्हा कंपॅरिझन असते, डायरेक्ट कंपॅरिझन, त्यावेळेस हा फिगर ऑफ स्पीच असतो सिमिली. काही वेळेस दोन व्यक्ती किंवा वस्तूंमध्ये क्वालिटीची कंपॅरिझन असेल आणि म्हणून विशेषतः याच्यामध्ये लाईक, ॲज, सो ॲज याचा वापर केलेला असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची की जर सेंटेन्स मध्ये लाईक, ॲज किंवा सो ॲजचा वापर असेल तर तो सिमिली हा फिगर ऑफ स्पीच असतो. नाउ वी विल सी सम एक्झाम्पल्स. तानाजी fought like a lion in the war. आता इथं तानाजीची कंपॅरिझन लॉयनशी केलेली आहे आणि लाईक हा शब्द वापरलेला आहे. म्हणून इथं जेव्हा ही कंपॅरिझन असते तेव्हा फिगर ऑफ स्पीच असतो सिमिली आणि लाईकचा देखील वापर इथं तुम्हाला दिसतो आहे. नेक्स्ट, माय ब्रदर इज ॲज गुड ॲज गोल्ड. आता इथं क्वालिटीची कंपॅरिझन आहे. गोल्ड मध्ये जी क्वालिटी आहे, चांगुलपणा, ती क्वालिटी माझ्या भावामध्ये आहे. म्हणजे भावाची आणि गोल्ड मध्ये असलेल्या क्वालिटीची, भावातल्या क्वालिटीची आणि गोल्डच्या क्वालिटीची इथं कंपॅरिझन केलेली आहे. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार लाईक अ डायमंड इन द स्काय. आता लिटल स्टारची कंपॅरिझन त्या आकाशामध्ये डायमंड सारख्या दिसत आहेत म्हणून डायमंडची कंपॅरिझन लिटल स्टार या दोघांची कंपॅरिझन आहे. सेम एक्झाम्पल इज अगेन. नाउ सी द एक्झाम्पल इन मराठी. तुझा खळखळ चेहरा चंद्रावाणी फुलला ग. आता तिचा जो काही चेहरा आहे त्या चेहऱ्याची कंपॅरिझन चंद्राशी केलेली आहे. जसा चंद्र पौर्णिमेच्या दिवशी फुललेला दिसतो, पूर्ण दिसतो, तसा तिचा चेहरा दिसतो आहे. या दोघांची कंपॅरिझन इथं आहे आणि म्हणूनच हा सिमिली हा फिगर ऑफ स्पीच होतो. आता आपल्याला काही हिंदी गाण्यांच्या काही ओळींमधून सुद्धा या फिगर ऑफ स्पीचची कल्पना येईल की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. ऐका तर मग यासाठी एक गाणं. आता बघा याच्यामध्ये काय होतं, फुलोसा चेहरा तेरा, म्हणजे चेहरा जो आहे तो फुलासारखा आहे, सारखा
लाईक हे या ठिकाणी वापरलेलं आहे आणि म्हणून फिगर ऑफ स्पीच होतो सिमिली. नाव वी स्पीच मेटाफर. व्हॉट इज मीन बाय मेटाफर? व्हेन देयर इज अ इनडायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट ऑब्जेक्ट विदाउट लाईक ऑर ॲज. इथं पण कंपॅरिझनच असते, पण ही इनडायरेक्ट कंपॅरिझन असते. सिमिलीमध्ये डायरेक्ट कंपॅरिझन असते आणि ही इनडायरेक्ट कंपॅरिझन टू ऑब्जेक्ट्स मध्ये असते, दोन व्यक्तींमध्ये असू शकेल. पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, सिमिलीमध्ये जसं लाईक आणि ॲजचा वापर होता तसं मेटॅफरमध्ये लाईक आणि ॲजचा वापर नसतो. एक्झाम्पल्स बघा. तानाजी वॉज अ लॉयन इन द वॉर. सेम एक्झाम्पल, एकच एक्झाम्पल मी इथं घेतलं जे सिमिलीमध्ये घेतलं होतं आपल्या लक्षात येण्यासाठी. तानाजी वॉज अ लॉयन वॉज फॉट लाईक अ लॉयन इन द वॉर. आता तिथं लाईक अ लॉयन म्हटलं होतं, इथं डायरेक्ट तानाजीला लॉयन म्हटलेलं आहे. म्हणजे तानाजी हा इनडायरेक्टली लॉयन आहे. लॉयनचा जसं शूरपणा असतो तसा तानाजीमध्ये शूरपणा होता, क्वालिटी, आणि म्हणून मेटाफर. नेक्स्ट एक्झाम्पल, लाईफ इज अ जर्नी. प्रवास असतो एखादा आणि त्या प्रवासाची सुरुवात आपली कुठून तरी एका स्टेशनने होते, अनेक स्टेशन जातात आणि शेवटी लास्ट डेस्टिनी आपलं येतं, प्रवासाचं अखेरचं ठिकाण येतं. तसं जीवनाचं पण असतं. जीवनामध्ये जन्म होतो म्हणजे आपल्या प्रवासाला सुरुवात होते. लहानपण पहिलं स्टेशन आलं, तारुण्यपण दुसरं स्टेशन आलं, अजून त्याच्यापेक्षा थोडा पुढचा काळ तिसरं स्टेशन आलं, म्हातारपण चौथं स्टेशन आलं आणि मृत्यू म्हणजे ते शेवटचं स्टेशन. आणि म्हणून लाईफ इज अ जर्नी कंपॅरिझन केली आहे. कॅमल इज द शिप ऑफ डेझर्ट. जसं समुद्रात जहाज माल आणण्याचं काम करतं किंवा प्रवासी आणण्याचं काम करतं, तशाच पद्धतीने कॅमल सुद्धा डेझर्टमध्ये, वाळवंटामध्ये शिप ज्या पद्धतीने समुद्रात काम करतं तसं कॅमल डेझर्टमध्ये काम करतं, म्हणून दोघांची कंपॅरिझन आहे. फादर इज द पिलर ऑफ द फॅमिली. जसं एखाद्या घराचे पिलरवर स्लॅबचा संपूर्ण भार असतो किंवा त्याच्यावरती जे काही मजले असतील त्यांचा भार असतो, तसं इथं एका वडिलांची जी काही तुलना आहे ती त्या कुटुंबाचे ते पिलर आहेत अशी केलेली आहे. मराठीतलं एक्झाम्पल बघा. जीवन हे स्वप्न आहे. म्हणजे आपलं लाईफ इज लाईक अ ड्रीम. लाईक म्हटलं मी तर हे सिमिली होईल, लाईफ इज अ ड्रीम म्हटलं तर मेटाफर होईल. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. हे मुख तुझे चंद्रचं भासे मज. म्हणजे मुख म्हणजे तोंड, हे तुझं तोंड मला चंद्रासारखंच वाटतंय. म्हणजे त्या चंद्राची कंपॅरिझन त्या तोंड आणि चंद्र यांची कंपॅरिझन इथे केलेली आहे. आता हे सुद्धा आपण सेकंड, जसं आपण पहिल्याला हिंदी गाणं ऐकलं होतं तसं याच्यामध्ये गाणं ऐकूया आपण. ऐका. रास्ता है जिंदगी जो थम गए तो कुछ नहीं. बघा, एक रास्ता है जिंदगी म्हणजे जसं आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये पाहिलं होतं लाईफ इज अ जर्नी. एक रस्ता जो आहे तो आपल्या जिंदगी सारखाच आहे. त्याच्यामध्ये पण भरपूर अडथळे येतात, आपल्या जीवनामध्ये पण भरपूर अडथळे येतात. आपण रस्त्याने जाताना जसं अडथळे पार करून जातो, गतिरोधक असेल तरी सुद्धा पुढे जातो. असं होत नाही की गतिरोधक आहेत म्हणून आपण घरी परतून येतो. तसं आपल्या जीवनात पण असतं. आणि तेच हिंदी गाण्याचं इथं आपल्याला सेम एक्झाम्पल इथं पाहायला मिळतं. फिगर ऑफ स्पीच, पर्सॉनिफिकेशन. व्हॉट इज मीन बाय पर्सॉनिफिकेशन? व्हेन ह्युमन क्वालिटीज आर गिव्हन टू द नॉन लिव्हिंग थिंग्स. जेव्हा सजीवांचे गुण निर्जीवाला प्रदान केले जातात. जसे सजीवांचे गुण कोणते? नाचणे, खाणे, उठणे, बसणे, पळणे, चालणे, वाकणे. या व्यतिरिक्त अजून जे जे काही सजीव करतात ते सगळं निर्जीव करतो आहे असं जेव्हा भासवलं जातं, सांगितलं जातं एखाद्या सेंटेन्स मध्ये, दॅट टाइम पर्सॉनिफिकेशन इज देअर. सी द एक्झाम्पल्स. ट्रीज वेअर डान्सिंग. जर वाऱ्याने झाड हेलकावे घेत असेल तर याला असं म्हटलंय कवीने ट्रीज वेअर डान्सिंग. पण डान्सिंग कोण? मनुष्य करतो, ट्रीज करू शकणार नाहीत. पण इथं कवीची ती कल्पना आहे म्हणून तो पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच होतो. नेक्स्ट, द ऍपल ट्री सेड. ऍपल ट्री म्हटलं. आता ऍपल ट्री काय म्हणणार नाही तरी सुद्धा इथं म्हटलेलं आहे. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन.
चंद्राला सांगितलं आहे की मला बास्केट फुल ऑफ मूनलाईट दे उधार. आता तो काही दुकानदार सारखा नाही आहे, आपण दुकानावर जातो 1 किलो साखर दे आणि तो आपल्याला देऊन टाकतो, तसं चंद्राकडे आपण मागणी केली आणि तो देईल. म्हणजे सजीवांचे गुण निर्जीवाला प्रदान केलेले आहेत. ऑपॉर्च्युनिटी नॉक्स द डोअर. आपण एखाद्याच्या घरी जातो, दरवाजा नॉक करतो, तसं काही ऑपॉर्च्युनिटीला कोणी पाहिलेलं नाही. आपण म्हणतो संधी दरवाजा ठोठावते, पण असं कोणी पाहिली का बघा? ती चालली संधी त्याच्या घरी आणि तिने दरवाजा ठोठावला नाही. सजीवांचे गुण निर्जीवाला प्रदान केलेले आहेत. त्याच्यानंतर द बर्ड कॅरीज अ मेसेज. पक्षी जो आहे तो कॅरी करतो आहे मेसेज. असं होत नाही, पूर्वी होतं कधीतरी, जा जा कबूतर जा, तो तेव्हा तो संदेश देऊन येत होता, पण आता काही ते शक्य नाही. त्याच्यानंतर तुम्ही बाहुबली पिक्चर मध्ये पण एक पक्षी येतो आणि त्या बाहुबलीला संदेश देतो आहे, तोही ते आताही ते शक्य नाही. पक्षी काही ते काम करत नाही पोस्टमनचं. एक मराठीतलं बघा, तळ्यामध्ये गाती लाठा. आता तळ्यात काही लाठा गातात का? गाणं म्हणण्याचं काम हे मनुष्य करतो किंवा पक्षी फार तर शिकवलेला पक्षी करेल, परंतु लाठा गाण्याचं काम करणार नाहीत. जेव्हा त्यांचे ते वेव्ज जातात तेव्हा कवीने म्हटलं आहे तळ्यामध्ये गाती लाठा, प्यार अंधा होता आहे. इथं पण त्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशनच आहे, कारण आंधळ हा सजीव असू शकतो, प्यार आंधळ असण्याचं काही कामच नाही. गाणं इथं पण तुम्ही ऐका आणि बघा पर्सॉनिफिकेशन कसा होतो. बादल में शर्मा के मेरी जाना सीने से लग जा. आता इथं बघा, चांद छुपा बादल में. आता लपाछपी खेळणं हे काम माणसाचं आहे, पण तो चंद्र काही असा लपणार नाही आणि तरी सुद्धा इथं सजीवांचे गुण निर्जीवाला प्रदान केलेले आहेत. Figure of speech, alliteration. What is meant by alliteration? When similar sounds repeats to produce poetic effect. एकच साऊंड म्हटलंय मी, लेटर नाही. काही ठिकाणी आपल्याला लेटर वाचायला मिळतं, लेटर रिपीट होतं म्हणजे अलिटरेशन नाही. आता ते का नाही ते मी तुम्हाला सांगेल. साऊंड या ठिकाणी रिपीट होतो आहे आणि साऊंड कसा रिपीट होतो आहे? कॅनॉट फ्लाय फर्दर. एफ हा हे अक्षर जरी इथं अल्फाबेट जरी रिपीट झालं पण साऊंड पण आहे त्याच्यामध्ये. फ फ्लाय फर्दर. द टायनी शिप्स ऑन द शायनी सी. यस. आता जरी यस दिसत असला तरी सुद्धा स हा साऊंड आहे. नेक्स्ट, स्पेंट अ सीझन इन काश्मीर. यस हे रिपीट झालेलं आहे, स साऊंड. इन द नेक्स्ट एक्झाम्पल, अँड आय कुड स्केअर्सली बिलीव्ह इट अ बेरी. बी साऊंड रिपीट झाला आहे. डोमिनेट्स द फरोज डीप. डी साऊंड रिपीट झाला आहे. आता मी असंच एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. समजा एका सेंटेन्स मध्ये कॅट आहे आणि त्याच सेंटेन्स मध्ये चेरी आहे. मग कॅटचा पण सी आणि चेरीचा पण सी, मग याला आपण अलिटरेशन म्हणणार का? नाही, कारण कॅटचा साऊंड क आहे आणि चेरीचा साऊंड च आहे, म्हणून हे अलिटरेशनचं एक्झाम्पल होऊ शकणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की साऊंड रिपीट जेव्हा होतो तेव्हा अलिटरेशन. मराठीत बघा, सुरतच्या सुनीताने सुंदर गिफ्ट आणले. इथं हा जो काही सुरतचा सु, सुनीताचा सु, सुंदरचा सु हे रिपीट झाला हा साऊंड, म्हणून फिगर ऑफ स्पीच. आता याचा सुद्धा आपण एक एक्झाम्पल हिंदी गाण्यामधून पाहूया. आता बघा याच्यामध्ये चंदू के चाचाने चंदू की चाची को. आता च हा जो काही साऊंड होता तो रिपीट झाला म्हणून आले. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, रिपीटिशन. व्हेन रिपीटिशन ऑफ द सेम वर्ड मोर दॅन 2 टाइम्स इन द सेम लाईन. जेव्हा एखादा शब्द 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळेस रिपीट होतो तेव्हा रिपीटिशन. मागे पाहिलं आपण अलिटरेशन, साऊंड रिपीट. रिपीटिशन मध्ये वर्ड रिपीट. लक्षात ठेवायचं बघा, स्मॉल मून्स ऑफ लाईट. स्मॉल रिपीट झाला आहे, बट नॉट दिस नॉट रिपीट झाला आहे.
गोईंग राऊंड अँड राऊंड, इथे राऊंड राऊंड हा शब्द रिपीट झाला आहे. होम होम स्वीट होम, इथं होम हा शब्द रिपीट झाला आहे 2 or more than 2 times. बघा मराठीतलं एक्झाम्पल, देवा हो देवा गणपती देवा. आता इथं बघा देवा हा सुद्धा 3 वेळेस रिपीट झालेला आहे. असंच याचं सुद्धा हिंदी गाणं आपण ऐकूया. ऐका. बघा इथं पण ताकी ताकी हा शब्द पुन्हा पुन्हा रिपीट झाला आणि म्हणून हे जे काही सॉन्ग होतं हे रिपिटिशनचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. तर आज आपण फिगर्स ऑफ स्पीच पाहिलेत. पुन्हा आपण दुसऱ्या भागामध्ये याच्यापेक्षा पुढचे फिगर्स ऑफ स्पीच पाहूया. अंटिल